आज सकाळी नागपूरसाठी निघाल्यानंतर पहिली बातमी जी आली ती दिल्लीतून आली की गेले जवळपास 20 दिवस देशातल्या तरुणांच्या भविष्यासाठी सोनम वांगचुक जे उपोषणाला बसले होते त्यांची कशा पद्धतीने उचलबांगडी केली, काय जणू काय एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं पोलीस घुसले, चादरी बिदरी टाकल्या आणि उचलून घेऊन गेले। तो दिपके तिकडे बसलाय, त्याला पण मारहाण केली, त्याच्या अंगावर शाई फेकली। आणि ज्या पद्धतीने सरकार वागतंय, मी प्रभू रामचंद्राला हेच विचारलं की श्रीराम आहे काय झाले? ज्या भाजपनी तुझ्या नावाने मतं मागून सत्ता मिळवली त्या भाजपच्या अंगात श्रीरामाच्या ऐवजी सैतानाचा आत्मा घुसलाय की काय? हे यांचं माणुसकी गेली बाजूला, पण यांच्यातला सैतान कसा काय जागा झाला? एवढे कसे सत्ता पिपासू झाले?